निसर्गाची कमाल बघा. एक बी पडलं असेल इथं म्हणजे गट आहे आपला म्हणजे बांधकाम नाही का बांधकाम करायचं होतं तो गट आहे. तर त्या गटावर पडलं असेल मिरचीचं रोप म्हणा आणि वांग्याचं रोप पण आता मी इकडे इकडे रोपं लावत हिंडत असते, बी लावत हिंडत असते. तर त्यामुळे पडलं असेल तर तुम्हाला मी दाखवते. मी इथे आले होते गवत काढायला. तर मिरच्या बघा तुम्ही इथे हे झाडं उगवलेली मला माहिती होती. पण ती इतकी मोठी झाली आणि त्याला इतक्या मिरच्या लागल्या हे माहिती नव्हतं. तर वांग्याला तर वांगे नाही आहेत. वांगे आहे पण किडकी आहेत. एक काय चांगलं निघालेलं आहे. पण मिरचीला मिरच्या 2च मिरचीचे झाडं आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. हे एक आहे आणि ते आधी तोडलेलं एक आहे. इतकी सगळी मिरची त्याला लागलेली आहे. त्याला ना कुठलं खत, ना त्याला कुठलं लिक्विड, ना त्याला काही. फक्त हे ना उन्हात आहे म्हणजे गट उंच आपण गड जो बांधून आणतो ना घराला, तो गड बांधलेला आहे आणि त्याच्यावर हे झाडं उगवलेली आहेत. तरी उगवले होते उन्हाळ्यात मला माहिती होतं. त्याला काहीतरी आम्ही पाणी पण द्यायचो. म्हणजे नळाला पाणी आलं की त्याला बादली भरून पाणी टाकायचं. पण ते इतके छान होतील पाऊस पडल्यानंतर. त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आणि मी आले होते गवत काढायला इथे. म्हटलं चला खूप गवत झालं गटावर म्हणून तर बघितलं तर हे मिरच्या वाकून गेल्या होत्या. इतक्या मिरच्या त्याला लागल्या होत्या. 2 झाडं आहेत पण मी दाखवेन तुम्हाला शेवटी किती मिरच्या निघालेल्या आहेत. आणि बघा ना म्हणजे काहीही वायाला जात नाही. तुम्ही खरं टाकीलं म्हणजे असं पडलं तरी पण ना बघा किती छान असं उगवून आलेलं आहे. आणि गवत असल्यामुळे तिकडे कोणाचं लक्ष पण गेलं नाही. पण आता मी गवत काढत होते तर म्हटलं चला गवत काढावं म्हणून आले. तर वांगे खरं तर मी वांगे बी म्हणजे वांगेच दिसत होते. मिरच्या त्याच्या दिसतच नव्हत्या. म्हटलं 1-2 वांगे निघाले तर आपले घरचे म्हणजे तिकडे घरी घरी आहेत ते काही आणि हे काही. तर त्यामुळे मी म्हटलं चला वांगे पण बघावा आणि गवत पण काढावं म्हणून मी सहज आले होते. तर इथं मिरच्या दिसल्या तर मी परत घरी जाऊन म्हणजे घरापासून थोडं लांब आहे. परत घरी जाऊन मोबाईल घेऊन आले आणि टोकरी पण घेऊन आले. म्हटलं या मिरच्या तोडून घ्याव्या लागतील आता. तर बघू शकता तुम्ही इतक्या सगळ्या मिरच्या लागलेल्या आहेत. ते वांग्याच्या झाडात आणि गवत भरपूर गवत आहे इथे. पण मिरची तर तुम्ही विचारूच नका. इतकी निब्बर आणि इतकी तिखट मिरची आहे ही. म्हणजे तेव्हा मागच्या वेळेस मी बघितलं तर 1-2 लागले होते म्हणजे म्हटलं लागले असतील आता काय. तरी बघा एक वांगं पण सापडलेलं आहे आणि 1-2 किडके होऊन गेलेले आहेत. तर तेव्हा मी नेले होते आणि त्याच्याकडं काय लक्षच नाही दिलं आम्ही. पण मी आता जेव्हा आले गवत काढायला तेव्हा बघितलं तर बापरे! म्हटलं एवढ्या सगळ्या मिरच्या आणि मी तर बघून हेच झाले आणि त्याला खत-बीत आम्ही नाही दिलेलं बरं कुठलंच. आपण तिकडे कसं खरंच ना झाडाकडे जास्त लक्ष पण नाही दिलं पाहिजे हो. जास्त नाही का डोकं टोकलं नाही पाहिजे त्याला. बाया कधी लागतं बाया कधी होतं. याच्याकडे लक्ष नाही दिलं. मागच्या वेळेस पण इथे 2 मिरच्याची झाडं आले होते. त्याला सुद्धा इतक्या मिरच्या होत्या आणि उरफाट्या आहेत हे मिरच्या म्हणजे खूप तिखट असतात त्या मिरच्या. आणि उरफाट्या मिरचीला आहे ना लाग पण भरपूर असतो बरं का. तर तुम्ही बघा एवढ्या मिरच्या निघालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि कितक्या ताज्या ताज्या. तरी पण माझ्याकडून भरपूर सारा पाला तोडून आलेला आहे त्याचा. तर म्हणजे आपल्या घरच्याचे झाडं आहेत त्याला तर आहेच 1-2 झाडाला मिरच्या. पण हे जे होते ना याच्याकडे लक्ष नसल्यामुळे इतक्या साऱ्या मिरच्या लागलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही या लाल होऊन गेले असते जर नसते आली मी अजून तर. ऊन नाही पडलं म्हणा पण काय सांगावं कारण निबर झाले होते बघा तुम्ही. इतक्या मिरच्या निघालेल्या आहे आणि एक वांगं सापडलेलं आहे. तर मी हे बघा इथे गवत खूप झालं ना म्हणून गवत काढायला आले. तर हे एक झाड आणि हे एक झाड 2च झाडं आहेत आणि इथे मी गवत काढत होते. तर माझं सहज लक्ष गेलं म्हटलं चला आता गवत बी काढावा. म्हणजे मला लांबून दिसल्या झाडांना मिरच्या मग त्याच्याजवळच आधी गवत काढून घेतलं आणि नंतर मग मिरच्या काढता येते. हे बघा हे वांगं खूप मोठं होऊन गेलं आणि किडलं पण. ते गवतामुळे किडलं असेल बरं का. खूप गवत आहे ना त्याच्यामुळे किडलं असेल. आणि दुसरे पण वेलं आता इथं उगू राहिले. कारण काय होतं आपण जेव्हा मी याचं तयार करते ना वांग्याचं याचं घरीच तयार करत असते तर माती त्याच्यात ते कुठं पण पडून जातं. हे बघा हे एक वेल आहे. हा घोसाळ्याचा वेल आहे. आता तो पण छान असेल तर आपल्याला अजून भाज्या होतील आपल्या बागेत. तर आणि इथे गवत काढून आणि आता परत मला हे चांगलं करायचं आहे. आता बघू शकता तुम्ही याच्या थोडा हे करून घेते म्हणजे मी आता चालले घरी. मला आता उशीर झाला आहे. नंतर काढते आता. आणि हे बघितलंच नाही ना मी मिरच्या. तर थोडं राहिलेलं आहे गवत काढायचं तर ते नंतर काढूया आपण. तर बघा इतक्या छान अशा हिरव्या हिरव्यागार ताज्या ताज्या मिरच्या निघालेल्या आहेत आणि खूप छान आहेत मिरच्या पण. वांगे काही नाही निघाले. वांगे थोडेच निघाले आणि इकडे बघा भोपळ्याचा वेल उगवलेला आहे. दुधी भोपळा, मुगाडा भोपळा तुमच्याकडे काय म्हणतात. दुधी भोपळ्याचा वेल आहे हा. तर छोटा आहे अजून. त्याला पण येतील पण खरं ना दुधी भोपळ्याचा वेल आला पाहिजे. मला खूप आवडतो दुधी भोपळ्याचा वेल. तर बघू शकता इतक्या अशा छान छान मिरच्या निघालेल्या आहेत आणि म्हणजे अर्धा किलो तर असतीलच ना.
तर खूप छान असं सकाळी सकाळी बरं वाटलं मला म्हणजे बघून ते म्हटलं आपण आलतो कशासाठी आणि भेटलं काय तर बघा काहीही वायाला जात नाही. वांगे पण खूप छान आलेले आता त्याच्यावर राख टाकावं लागेल पण ना चुलच पेटणं होईल त्याच्यामुळे राख पण टाकणं होत नाही. तर हे बघा असा पाला त्याच्यात आलेला आहे थोडा तर मी पाला काढून घेते आणि नंतर ठेवून देते. आणि मी तर आता बाजारातून मिरचीच आणत नाही ना आता तर अजिबातच आणावं नाही लागायची कारण स्वस्त पण आहे म्हणा मी महाग पण नाही आहे. पण उन्हाळ्यात अशा मिरच्या भेटल्या पाहिजे खायला किती भारी ना एवढ्या ताज्या ताज्या आणि सुंदर. तर उन्हाळ्यात तर नाही भेटत आहे भेटतात बरं का जर आपण लावल्या ना भेटतात उन्हाळ्यात पण कारण उन्हाळ्यात मिरची बिरची सगळं महागच असतं. तर बघा एवढ्या मिरच्या निघालेल्या आहेत छान छान. निसर्ग जेव्हा देतो तेव्हा बघा इतकं भरभरून देतो आपण त्याच्याकडे लक्षही नाही दिलं तरी पण ना त्याला त्याच्या मनात असेल तर खरंच इतकं सुंदर असं आपल्याला तो अचानक देतो आहे. अचानक मला मिरच्या सापडल्यामुळे खूप आनंद झालेला आहे आणि खूप छान मिरच्या आहेत. तर कशा वाटल्या मिरच्या नक्कीच सांगा. चला आपण भेटू परत. बाय बाय सर्वांना.